पालकांनो, मुलं अभ्यासापासून का दूर जात आहेत? सध्या प्रामुख्याने असं जाणवतं आहे की मुलांना शाळेतच जायचं नाही आहे. शिकायचं कशाला? त्याचा काय उपयोग आहे? आणि काही मुलांना तर शिक्षण घेऊ, पण जास्तीत जास्त पैसा प्रॉफिट कसा मिळेल याचे प्रश्न आहेत. भौतिक जगाचं मुलांना खूप आकर्षण आहे. मुलांना शाळेत जावंसं न वाटणं, अभ्यास करूच नये असं वाटण्यामागे नेमकी कोणती कारणं आहेत? तर मुलांना अलीकडे अभ्यासामध्ये इंटरेस्टिंग असं काही वाटत नाही. तेच ते पाठ्यपुस्तक रीडिंग करा, रायटिंग करा, लर्निंग करा, क्वेश्चन आन्सर एवढंच असतं. त्यांना कोणी योग्य गुरु, शिक्षक किंवा मेंटॉर मिळेलच याची त्यांना खात्री नसते. अभ्यास करण्याच्या ज्या ठराविक पद्धती ज्या मगाशी सांगितल्या की लिसनिंग करायचं आहे, ऐकायचं आहे, वाचायचं आहे, लिहायचं आहे, यापैकी कुठली पद्धत आपल्याला जमते हे मुलांना स्वतःला शोधून काढता येत नाही. मुख्य म्हणजे जी वस्तुस्थिती आहे, जे वस्तुस्थिती किंवा वास्तव जे जग आहे त्याचा आणि अभ्यासाचा परस्पर संबंध काही नाही आहे. अभ्यासासाठी आवश्यक असणारी साहित्य, लागणारी खेळणी हाताळायला त्यांना मिळत नाही आहे. फक्त एकच असते गोष्ट, ती म्हणजे पुस्तक, आणि दुसरी असते वही. अभ्यासाला खूप वेळ द्यावा लागतो, त्यामुळे छंदांशी तडजोड करावी लागते. वाईट ग्रेड्स मिळतात म्हणूनही अभ्यास करावा असं वाटत नाही. जोपर्यंत काही रिवॉर्ड मिळत नाही, काहीतरी बक्षीस मिळत नाही, तोपर्यंत अभ्यास करावा असंच वाटत नाही. पालकांना मुलांना देण्याकरता पुरेसा वेळ नाही, कारण त्यांच्यावरती अर्थार्जनाची जबाबदारी आहे. अभ्यासाला पूरक असं वातावरण घरामध्ये असेल असं नाही. काही घरांमध्ये खूप जास्त गोंधळ, गडबड, शाब्दिक वादविवाद, भांडणं किंवा आणखी काही गोष्टी, आजूबाजूचे आवाज, त्यामुळे पूरक वातावरण नसतं. या सगळ्या कारणांमुळे मुलं अभ्यास करायला उत्सुक नसतात. मग अशा वेळेला काय करता येईल पालकांनो? तर अभ्यास मनोरंजक कसा होईल, त्याच्यामध्ये मुलांना इंटरेस्ट कसा वाटेल, याच्यासाठी फक्त पुस्तकी शिक्षण न देता अभ्यासासाठी लागणाऱ्या वेगवेगळी साधनं, कोणकोणती साधनं? तर ज्याच्यामध्ये आपण असं म्हणूया की फ्लो चार्ट्स आहेत, फ्लॅश कार्ड्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या काही टेक्निकल गोष्टी आहेत. तर त्यांना ना त्या पद्धतीचं जर वेगळं वेगळं काहीतरी जर का आपण साधनं वापरली तर मग मुलांना त्यामध्ये इंटरेस्ट येतो. काही प्रोजेक्ट आपण घेतले, काही आपण जर क्यूज शोधून काढायला लावले, क्यू कार्ड्स केले, किंवा आपण एखादी अर्धी गोष्ट मुलांना सांगितली आणि ती तू पूर्ण कर, किंवा अमुक अमुक झालं तर काय होईल, असे विचार करायला प्रवृत्त करणारे वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक साधनं आपल्याला वापरता येतील. मुलांच्या शिक्षणामध्ये जशी शिक्षकाची भूमिका महत्त्वाची आहे, तशीच पालकांची पण आहे. म्हणजे मुलाला विषय समजावून सांगणं, प्रश्न विचारायला प्रोत्साहन देणं, अन्य पुस्तकं वाचायला सांगणं, अधिकची माहिती वाचायला प्रवृत्त करणं. काही मुलांना काय होतं की लक्षात राहतं ऐकल्यानंतर, काहींना पाहिल्यानंतर समजतं, काहींना वाचून अभ्यास करायला जमतं, तर काहींना जोपर्यंत लिहत नाही तोपर्यंत अभ्यास केल्यासारखा वाटत नाही. काहींची अभ्यास करण्याची पद्धती शारीरिक हालचालींवर आधारित असते. तेव्हा आपल्या मुलाला कोणत्या पद्धतीने अभ्यास करायला सोपं जातं ते शोधलं की मग मुलांना अभ्यास करावासं वाटतो. कारण मी ऐकलं, मी विसरलो, मी वाचलं, मला समजलं, मी लिहिलं, माझ्या लक्षात राहिलं. या पद्धतीने जर अभ्यास घेतला तर आकलन चांगलं होतं आणि ठसे स्पष्ट उमटतात. मुलांना अभ्यास करण्यासाठी तयार करण्यात आलेली जी अनेक साधनं आहेत, त्याच्यामध्ये नंबर मॅच कार्ड गेम्स आहेत, अबॅकस आहे, एज्युकेशनल सोलर एनर्जी किट आहे, मल्टीफंक्शनल डिजिटल लर्निंग कम्प्युटिंग बॉक्स आहे. आपण जर मुलांचे पॅशन्स आणि त्यांचा अभ्यास यांची सांगड घातली तर मुलांना खेळ किंवा कला ही लादायची नाही आहे, पण ती टाळायची पण नाही आहे. मुलांसाठी खेळ आणि छंद आणि त्यांच्या आवडीनिवडीमधून मिळणारी जी ऊर्जा आहे त्यामधून त्यांना अभ्यास करण्याची इच्छा होत असते. छोटंसं का बक्षीस त्यांना द्या, म्हणजे मुलं आनंदून जातात. जरा चांगला अभ्यास केला तर एखादा आवडीचा पदार्थ करा, त्यांच्या स्क्रीन टाईम थोडासा अर्धा तास वाढवून द्या, काही छोटंसं गिफ्ट देऊ शकता, बाहेर फिरायला घेऊन जाऊ शकता. जेव्हा पालक या नात्याने तुम्ही मुलांना वास्तवाशी सांगड घालत निसर्ग, वातावरण, ट्रेकिंग, पुरातन वास्तू, आर्मी, नेव्ही, वायुदल यांच्याशी निगडीत प्रोजेक्टसाठी पालकांचा ग्रुप बनवून काही योजना केली तर मग ते अजून इंटरेस्ट वाढत जाईल. प्रत्यक्ष प्रयोग करता येतील अशी पण संधी आपण मुलांना दिली पाहिजे. चांगली बैठक असली तर हे वातावरण नक्की छान होतं. तेव्हा मुलांसमोर अभ्यास जर केला तर त्या होणाऱ्या फायद्याबद्दल आपण गप्पा मारूया मुलांच्या बरोबर की अभ्यास केल्याने काय फायदा होतो. त्यांना हे समजू देत
की युअर टुडेज एफर्ट इज गोइंग टू बी युअर टुमॉरोज रिझल्ट. तेव्हा पालकांनो, मुलं अभ्यास करत नाहीत ही वस्तुस्थिती आहे, पण तो अभ्यास अधिकाधिक रंजक कसा करता येईल, आवडीचा कसा करता येईल, इंटरेस्टिंग कसा करता येईल ह्याची जबाबदारी आपल्यावर आहे आणि आपण ते करूया. धन्यवाद.